इथपासून ते इथपर्यंत एवढा मोठा दगड आहे। या मंदिरात आपल्याला मोठे मोठे खांब बघायला भेटतात। हा बघा केवढा खांब आहे। आत्ता आपण मंदिरं बघणार आहोत, जी 4-5 मंदिरं आहेत। आता हे बघा, हे तलाव आहे। ह्या तलावाच्या बाजूने अशी 4-5 मंदिरं आहेत। आता त्या साईडला एक आहे, तुम्हाला पाठी दिसत असेल ते एक आहे। परत हे इथे एक आहे, हे एक मंदिर आहे। परत त्या साईडला तिकडे खडकावर एक मंदिर आहे, तिकडे खडक आहे समोर, त्या खडकावर मंदिर एक आहे। परत हा बुरुज आहे, त्याच्या पलीकडे एक मंदिर आहे। तर अशी सगळी मंदिरं आपण बघणार आहोत। आपल्या पाठीमागे एक मंदिर आहे, हे आधी आपण बघूया, नंतर मग हळूहळू पुढे जाऊन ते आपण सगळी मंदिरं बघूया। तर चला, इथे लॉक आहे, लॉकमधून घुसून आपण आता निघालो। हे मंदिर लॉक आहे, का लॉक आहे ते माहीत नाही, पण सुंदर असं शिल्पकला यावर केलेली आहे। पूर्ण मंदिराला कळसच नाहीये, हे पूर्ण असं प्लेन असं मंदिर आहे। आणि सगळीकडे चारी बाजूने डिझाईन सेमच आहे, पण मंदिर बंद आहे, त्यामुळे कुठल्या देवाचं आहे हे आपल्याला समजत नाहीये। चारी बाजूने प्रतिकृती सेम आहे मंदिराची, पण मंदिर खूप सुंदर आहे। आतमध्ये पण दगडी खांब आहेत। इथे बाहेरच्या साईडला आपल्याला नंदी दिसतोय, त्यामुळे हे मंदिर शंकराचं आहे हे यातून समजून येतं। खूप सुंदर आहे मंदिर, चारी बाजूने दगडी बांधकाम आहे। हे बघा, इकडे पाठच्या साईडला बघितलं तर इकडे पण आपल्याला दगडी बांधकाम बघायला मिळते। हे पण एका दगडात कोरलेलं आहे, सुंदर आहे। तर चला, आता हे एक मंदिर झालं, दुसरं मंदिर बघूया। ॲक्च्युली हे ओपन नाही, त्यामुळे आता बाकीची तरी ओपन आहेत का बघूया। चला जाऊया, दुसरं मंदिर बघूया। आत्ता आपण तिकडे मंदिर पाहिलं, आता त्याच्याच पुढच्या साईडला हे छोटंसं मंदिर आहे। ह्या बाजूला एक आहे आणि तिकडे 2 आहेत, एक खडकावर आहे आणि एक खालच्या साईडला आहे। तर आता हे आपण आलोय ते मंदिर बघूया आधी।
खूप अशी इथं दगड आहेत की ज्याच्यावर नागाची चित्र अशी कोरलेली आहेत, शिल्प. हे बघा, हे समोर आहे हे मंदिर आहे, हे सगळे नागाची चित्र आहे. हे देवीचं मंदिर आहे. इथे सगळ्या दगडांवर आपल्याला नागाची अशी शिल्पकला बघायला मिळते. सगळ्या दगडांवर नाग आहे. आणि हे देवीचं मंदिर एवढंच आहे, छोटंच आहे. आता त्या समोरच्या मंदिरात जाऊया आपण. मगाशी आपण इथे नागाच्या मूर्त्या वगैरे बघितल्या बाहेर. ॲक्च्युली तो आता बारका बोलला दर्शन सिंह की ह्या देवीचं नाव नागम्मा देवी, म्हणून आपल्याला या मंदिराच्या बाहेर नागाच्या मूर्त्या वगैरे भरपूर बघायला मिळतात. नागम्मा देवी आहे देवीचं नाव. आणि ॲक्च्युली काय झालं होतं की इथे एका माणसाने या मूर्तीवर दगड मारला होता आणि त्यावेळेला नाक की कुठला तरी पार्ट असा फुटला होता. तर त्यामुळे त्या मंदिराला लॉक लावलेला होता, म्हणून त्या मंदिराला लॉक लावले. हे बघा, नागम्मा देवी आहे या देवीचं नाव. हे बघा, इथे आपल्या पाठीमागे एक मंदिर आहे, त्याच्या पाठीमागे 2 बारकी बारकी मंदिर आहेत. तर ती बघूया आपण, चला. खूप सुंदर असं कोरीव काम आहे. हे बघा, आधी हे मोठं मंदिर आहे ते बघूया, त्यानंतर छोटी छोटी मंदिरं आहेत ती बघूया. हे बघा,
शिव मंदिर आहे हे. आता आपण पाठीमागे जी 2-3 मंदिरं आहेत ती आपण बघायला जाऊया. इथे पण त्याच पद्धतीचं मंदिर आपल्याला बघायला मिळतं. मोस्टली तसंच कोरीव काम यावर आहे. इथे सगळी शिल्प आहेत, कोरीव शिल्प. इथे सगळी नागाची शिल्प आहेत. ते तिकडचं बघायला जाऊया. इथे काही नाहीये. या मंदिरात देव नाही आहेत. कदाचित पहिले असावे, आत्ता नाही आहेत. आणि आता इथलं शेवटचं मंदिर. अरे लॉक आहे. हे मंदिर लॉक केलंय. आता का केलंय मला आता माहित नाही, पण हे पण खूप सुंदर आहे मंदिर. हा दगड बघा केवढा आहे तो. हा या बा इथपासून ते इथपर्यंत एवढा मोठा दगड आहे. आता त्या मंदिरात जाऊया. ह्या भागातलं सगळ्यात मोठं मंदिर ते समोरचं आहे, तर तिकडे जाऊ आपण. आत्ता आपण हे बघितलं मंदिर. आता ह्या बाजूला जे मोठं मंदिर आहे ते आपण बघायला चाललो आहे. मस्त आहे मंदिर. आणि त्याच मंदिराच्या वरच्या बाजूला एक खडक आहे, त्या खडकावर पण एक मंदिर आहे. हे बारकं मंदिर आधी बघू, परत पुढे जाऊ. आतमध्ये काय नाही, पण इथे बाहेर दरवाजावर द्वारपाल आहेत. आधी हे बघू, नंतर ही बारकी बारकी बघून ते मोठ्याकडे जाऊ आपण. चला. कळच नाहीये, पण कोरीव काम आहे ते मस्त आहे.
सगळी मंदिरं सेम आहेत सगळी टोटल. आता हे खांब वगैरे बघितली तर डिझाईन वगैरे सगळी सेम आहे. फक्त आतमधले जे देव आपल्याला बघायला भेटतात ते फक्त वेगवेगळे बघायला भेटतात. आता आतमध्ये जी मूर्ती आहे ती कोणाची आहे ती माहीत नाही, पण एक हात वगैरे तुटलेला आहे. खूप वर्षांची आहे, म्हणजे 8व्या शतकातल्या ह्या मूर्ती आहेत सगळ्या. तर खूप सुंदर मंदिर आहेत आणि मंदिर दगडाचं असल्यामुळे खूप गार वाटतं याच्या खाली. खांब वगैरे हे बघा, इथं पाठीमागे गणपती आहे. इथे एक देवी. चला त्या पुढचं मंदिर बघूया. याच मंदिराच्या बाजूला एक छोटं मंदिर आहे. या मूर्त्यांची पण जीव झाली. हे सिंपल आहे, साधं आहे. आतमध्ये नागाच्या मूर्ती आहेत. एवढंच आहे. इथे पण आहे एक बारकच आहे. हे भिंतीत कोरलेलं आहे. ते आतमध्ये देव बघायला भेटत नाही, पण ही भिंतीत कोरलेली शिल्प आहे. हे द्वारपाल. याच्याच बाजूला अजून एक आहे. तिथे आतमध्ये विष्णूची मूर्ती आहे. इथे एक विष्णूची मूर्ती आहे. इथे एक बारकं देऊळ आहे, पण इथे आतमध्ये काही दिसत नाही आहे. इथे नाही आहे काय, हे बघूया आपण. इथे वरती पण आता जे कोरीव काम आहे ते असं झिजल्यासारखं आहे. हे पण सिंपल आहे, साधं आहे मंदिर. आतमध्ये जाऊया. दरवाज्यावर हत्ती आहे. आणि आतमध्ये नागाची मूर्ती आहे. आता हे एक मंदिर. बाहेर नंदी आहे त्याच्यामुळे हे शंकराचंच असावं म्हणजे आहे. हे खांब जरा डिझाईनला वेगळे बघायला मिळतात आपल्याला. हे बघा,
मोठी कमळ आहे. आतमध्ये देव नाहीये, पण वटवाघळ खूप आहेत, त्यामुळे भीती वाटते आतमध्ये जायला. आता राहिलंय मोठं मंदिर. या मंदिरात आपल्याला मोठे मोठे खांब बघायला भेटतात. हा बघा, हा बघा केवढा खांब आहे. अशी एकूण भरपूर खांब आहेत इथे. इथे मंदिराच्या समोर एक नंदी आहे. आतमध्ये मंदिरात जाऊया. मंडपाच्या मध्ये कमळ आपल्याला बघायला मिळतं. इकडे पण आहे आणि इथे पण आहे. इथे दगडात कोरीव काम आहे. इथे पण मोठे खांब बघायला भेटतात आपल्याला. बघा केवढा इथे खांब आहे. आतमध्ये काळोख आहे त्याच्यामुळे समजत नाही केवढा आहे तो. हा बघा, माझ्या टेबल असा खांब आहे. असे एकूण 4 खांब आहेत इथे. जायला भीती वाटते कारण आतमध्ये शंकराची पिंडी आहे. आतमध्ये वटवाघळं खूप आहेत म्हणून बाहेर आलो पटकन. खूप सुंदर मंदिर आहे. हे पाठीमागचं मंदिर आहे ते लॉक आहे. खूप मस्त जागा आहे इथे खरंच. तिथे बाजूला पूर्ण तळ्याच्या बाजूनं अशी मंदिरं आपल्याला बघायला भेटतात ही सगळी. इकडे बघितलात ना तर मोस्टली जास्तीत जास्त अशी दगडातली कोरीव काम आहेत. आता जर हे जरी दगड बघितलात ना तुम्ही इथं दिसत आहेत ते, तर त्या दगडांमध्ये पण आपल्याला देवी देवता असे कोरलेले दिसतात.
जाऊया तिकडे जाऊया आता. आत्ता जी आपण मंदिरं बघितली ही 4-5 ही पाठीमागची सगळी, याच्याच बाजूला मध्ये एक स्तंभ आहे. हा बघा, हा स्तंभ आहे आणि त्याच्याच समोर एक मंदिर आहे. त्याच्याच बाजूला एक मंदिर आहे. आणि मी मगाशी जसं बोललो की खडकांमध्ये पण देवी देवतांचे मूर्त्या कोरलेल्या आहेत, त्या पण तुम्हाला दाखवतो मी. आधी हे मंदिर बघूया आपण. आतमध्ये पिंडी पण आहे आणि वरती नागाची मूर्ती पण आहे. थोडीफार दुरावस्था आपल्याला मंदिरांची बघायला मिळते. ही पूर्ण लाईनच अशी कोरलेली आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, इथं पिंडी आहे एक आणि मंदिर टाईप आहे. हे बघा, इथं नंदी आहे, पिंडी आहे, मंदिर टाईप आहे. इकडे पिंडी आहे. विष्णू आहे. इकडे पण देवी देवता आहेत. हा नरसिंह आहे. पिंडी ही महिषासुरमर्दिनी आहे. हे भरपूर असे इथे देवी देवतांच्या मूर्त्या अशा दगडात कोरलेल्या आहेत. खूप सुंदर आहे. विष्णूची मूर्ती, पिंडी आहे. खूप सुंदर सुंदर असं कोरलेलं आहे. आणि हे आत्ताचं नाही, हे आत्ताचं कोरीव काम नाही, खूप वर्षांपूर्वीच आहे. इसवी सन पूर्व तेव्हाच आहे. इथे पण मंदिर टाईप काहीतरी केलं होतं. थांब जाऊया इथलं खालचं बघूया एक मंदिर. हे तर मंदिर दिसलंच नव्हतं. विष्णूचं मंदिर आहे आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे. फक्त आतमध्ये वटवागळं बघायला पाहिजेत आहेत की नाही. हे जरा चांगल्या अवस्थेत मंदिर आहे. खूप सुंदर आहे. इकडे मंदिर आहे ना रे ते आपण वरून गाडावरून बघितलं ते कसं जायचं वरती. पण ह्याच्यावर एक मंदिर आहे, ते कसं जायचं ते माहीत नाही, रस्ता माहीत नाही. तरी पण बघूया, शोधूया रस्ता आपण. चला, तिकडे एक मंदिर आहे वरती, त्या मंदिराकडे पण जाऊया आपण. इथे पाठीमागे आता मंदिर बघितली, त्याच्याच बाजूला एक गुफा इथे आणि आतमध्ये कोरीव काम आहे. पण हे कोरीव काम आता बंद केलं, टाळं लावलंय. हे बघा, हे जे पाटी दगड दिसतोय त्याच्याच खाली गुफा आहे आणि त्याच गुफेमध्ये गौतम बुद्धांची कोरीव काम आतमध्ये मूर्ती आहे. पण ते सगळं आता लॉक केलं आहे. का केलं आहे माहीत नाही, पण सुंदर आहे,
छान आहे। या तलावाच्या बाजूच्या आता ह्या साईडची सगळी आपण मंदिरं बघितली, पण आता अजून एक मंदिर आहे, यल्लम्मा मंदिर आहे। हे बघा, हे बघूया आता। यल्लम्माचं मंदिर आहे, पण लॉक केलेलं आहे। भरपूरशी मंदिरं अशी इथं लॉक केलेली आहेत। लॉक नसती तर भरपूर मजा आली असती बघायला। जवळजवळ आत्ता आपण जी तलावाच्या बाजूने जी मंदिरं बघितली, त्यातली जवळजवळ 4 ते 5 मंदिरं ही बंदच आहेत। काय काय छोट्या छोट्या मंदिरात देवच नाहीत, ते देव वगैरे असते आणि लॉक वगैरे नसतं मंदिराला, तर अजून छान वाटलं असतं बघायला। हे ठीक आहे, चालेल, पण हे मंदिर पण खूप सुंदर आहे। रेखीव काम पण छान आहे। हे बघा, आणि बाकीच्या मंदिरांपेक्षा आता ते समोरचं एक मोठं आपण जे मंदिर बघितलं, ते मंदिर आणि ह्या मंदिर, हे जे मंदिर आहे त्या मंदिरावर रेखीव काम जरा जास्त बघायला मिळतं आपल्याला, त्यामुळं खूप ॲट्रॅक्टिव्ह ही वाटतात मंदिरं। मगाशी आपण किल्ल्यावर चढलो होतो, त्यावेळेला वरच्या बाजूने आपल्याला खालच्या साईडला जे मंदिर दिसलं ते हे मंदिर आहे वरती। आता माझा चेहरा काळपडीत असेल कारण सूर्य माझ्या पाठीमागे आहे आणि मी त्याच्या ऑपोजिट चालतोय। हा वरती आहे तो किल्ला आहे आणि ह्या बुरुजावरून आपण खालच्या बाजूला मंदिर बघितलं होतं, ते हे मंदिर आहे। मलगट्टी मंदिर आहे हे, मस्त मंदिर आहे। हा बुरुज आहे किल्ल्याचा। आधी आपण मंदिरात जाऊन येऊया, नंतर मग बाहेरून जरासं जे काय असेल ते शूट करूया। सुंदर आहे मंदिर। वटवा गळतात ना, लॉक आहे। मलगट्टी मंदिर म्हणजे हे शंकराचं मंदिर आहे। बाजूने बघूया आपण, सुंदर कोरीव काम आहे आणि हे देवांच्या मूर्त्या त्या दगडात कोरलेल्या आहेत।
सुंदर कोरीव काम आहे, खूप सुंदर मंदिर आहे। इथून डायरेक्ट खाली ही सगळी आहे ती बदामी सिटी आहे। ॲक्च्युली ह्या शहराला बदामी नाव जे पडलं ते ह्या लाल दगडांमुळे। हे जे लाल दगड आहेत, पूर्ण डोंगर वगैरे सगळे लालच आहेत दगडांमुळे। तर ह्या दगडांमुळे या शहराला नाव बदामी असं पडलं आहे।